नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, येत्या 2 दिवसात मानाचं बेडगाव केसरी मैदान होत आहे। मागच्या वर्षी या मैदानात एक नवीन असा विक्रम झाला होता। 900 गाड्या पळाल्या होत्या आणि मैदान रितसर पार पाडलं होतं। तसंच मित्रांनो, आपण जर आता बघायला गेलो तर 21 तारखेला ओपन बैलगाडी शर्यत अ गट आहे, तर 22 तारखेला आदत बैलगाडा शर्यत ब गट आहे। तर जेवढे बैलगाडा मालक येतील त्यांना एकच विनंती राहील की 8 वाजता सकाळी मैदानात हजर राहा, कारण मोठं मैदान आहे आणि लवकर पार पाडलं पाहिजे लोकांसाठी। पण येणारे बैलगाडी प्रेमी आणि जे प्रेक्षक वर्ग आहे त्यांच्यासाठी काय संदेश असेल, काय विनंती असेल, ते आता आपण व्हिडिओमध्ये पुढे बघणार आहोत। म्हटलं की लाखोची गर्दी आलीच मित्रांनो, गर्दी तर होणारच, पण त्या गर्दीमध्ये आपण स्वतःची काळजी घेतली पाहिजे। कारण मित्रांनो, जे काही बॅरिकेड लावलेत ते प्रेक्षकांसाठी लावलेत, तर कृपया मैदानात येऊ नका। बॅरिकेडच्या मागून बैलगाड्या शर्यतींचा आनंद घ्या, नाहीतर मग मोठे अपघात होतात आणि या अपघातांमुळे बैलगाडी क्षेत्रावरती सुद्धा भविष्यात बंदी येऊ शकते। ती बंदी आता आपल्याला आणायची नाही, त्याच्यामुळे एक बैलगाडा प्रेमी म्हणून आपण आपली काळजी घेतली पाहिजे। त्याच्यानंतर जी निकाल रेषा असते तिथे पण खूप पब्लिक असते, त्याच्यामुळे सुट्टीवरून निघणारे जे बैल असतात ती भरपूर असे वेगाने निघतात आणि पुन्हा निकाल रेषेवरती आल्यावरती कधी बैल बाचकून जातात। त्याच्यामुळे मित्रांनो, निकाल रेषेवरती आपल्याला सुद्धा हानी होऊ शकते। त्याच्यामुळे निकाल रेषेवरती आयोजक असतातच, आयोजक खूप सांगतात, समालोचक ओरडतात, तरी सुद्धा जे काही प्रेक्षक असतात ते निकाल रेषेवरती उभे असतातच। तर कृपया असं करू नका, निकाल रेषेवर उभे राहू नका। आपण जर बघायला गेलो तर आता बहुतेक मैदानांमध्ये ॲम्ब्युलन्सची सेवाही असतेच, परंतु त्या ॲम्ब्युलन्समध्ये जायची आपल्यावरती वेळच नाही आली पाहिजे। जिथे सुट्टीवरून नंदी निघतात तिथे सुद्धा मित्रांनो खूप गर्दी होते। तिथेच आधी बैलगाडा मालक असतात, त्याच्यानंतर सुट्टी मेकर असतात, त्याच्यानंतर जर आपण बघायला गेलो गाड्यांचे जॅकी असतात। आणि पेडगाव मैदान आपण बोललो तर एका टायमाला पेडगाव मैदानामध्ये फाट्या खूप असतील, त्याच्यामुळे मित्रांनो आपण जर बघायला गेलो तर तिथे सुट्टीजवळ सुद्धा थांबू नका आपण। आणि अजून एक मित्रांनो, एखादा नंदी जर कोणता जिंकला तर तुम्ही जल्लोष करा, परंतु साईडला जाऊन करा। जिथून सुट्टीवरून निकाल रेषेवर गाडी आली की लगेच जल्लोष चालू होतो, त्याच्यामुळे तिकडून सुट्टीवरून सुटणारे दुसरे नंदी असतात, त्या जॅकींना खूप सावधान राहावं लागतं। त्याच्यामुळे जल्लोष करायचा आहे तर थोडा साईडला करा, तिथे मध्येच जल्लोष करू नका। त्यानंतर मित्रांनो, तिसरी बाब आता आपण बघूया। पेडगाव मैदानातील हे दृश्य आपण कधी विसरू शकत नाही। एखाद्या वर्ल्ड कपच्या स्टेडियम मध्ये बसण्यासारखा फील आपल्याला आला होता। ज्या काही डोंगरावरून प्रेक्षकांनी फ्लॅग झळकवल्या होत्या, त्याच्यामुळे खरंच एखाद्या वर्ल्ड कपचं मैदान आपण बघतोय अशी एक फिलिंग आपल्याला आली होती पेडगावच्या मैदानात। आणि मित्रांनो, हा भला मोठा डोंगर सुद्धा आहे, याच्यावरती सुद्धा कितीतरी पब्लिक बसू शकते, तिकडे सुद्धा तुम्ही बसू शकता। आणि मैदानात आल्यावर चारी साईडला लक्ष असू द्या, कारण खरंच खूप गर्दी होणार आहे। त्याच्यामुळे आपण आपली काळजी घेऊन आपल्याला मैदानाचा आनंद पण घेता आला पाहिजे। व्हिडिओ बनवण्याचं एकमेव कारण म्हणजे मित्रांनो, पेडगाव मैदान बोललं की मित्रांनो, बैलगाडी क्षेत्रामध्ये आपण बघायला गेलो तर बहुतेक तरुण पिढी आहे, त्याच्यानंतर वरिष्ठ मंडळी आहेत। ते काही जी मंडळी असते त्यांना सवय असते, ते सारख्या मैदानात जातात, त्यांचं सगळ्या साईडला लक्ष असतं। परंतु मित्रांनो, पेडगाव मैदान बोललं की ज्यांना बैलगाडी क्षेत्राचा नाद नाही ते सुद्धा हे मैदान इतकं नामांकित आहे, त्याच्यामुळे मैदान बघायला येणार, परंतु त्यांना सगळ्या गोष्टी माहिती पाहिजेत। त्याच्यामुळे या व्हिडिओमार्फत त्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचतील, कशी काय काळजी घेतली पाहिजे आणि काळजी घेतानाच मैदानाचा आनंद सुद्धा लुटता आला पाहिजे। यासाठी मित्रांनो आपण हा व्हिडिओ बनवलाय। तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा। आणि मित्रांनो, स्वतःची काळजी स्वतः घ्या आणि मैदानाचा आनंद सुद्धा घ्या। पावसाचा व्यर्थ नको या मैदानात। आणि मित्रांनो, दरवर्षी जर आपण बघायला गेलो तर पाऊस येत नाही, यावर्षी सुद्धा नाही येणार। तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यासाठी नक्की व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले व्हिडिओ मित्रांनो जास्तीत जास्त शेअर करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। टाटा, बाय बाय गाईज।